मध्ये प्रत्येकाचा प्राण जातो. तो कुठेतरी दुबे पण असतो, कुठे कुलकर्णी असतो, कुठे त्या ठिकाणी कांबळे असतो. तो आपला मुंबईकर असतो ना, किंवा खान असेल. ठीक आहे, मी त्या विचारतो. खड्ड्यामधनं मुख्यमंत्र्यांची गाडी जाते. आज बांद्र्याच्या त्या पुलावरनं जाताना तुम्ही पहा कशा पद्धतीचे त्या ठिकाणी पॅचेस लावलेले रस्ते आपल्याला, आणि हा विकसित महाराष्ट्र सांगतायत ते. त्याचं कोणीतरी त्या ठिकाणी जाब नको विचारायला. अजितराव, म्हणजे विकसित कुणाचं आहे? आम्ही दुबई तयार करणार म्हणणारे मुख्यमंत्री. नाही, ते दुबई तुम्ही काय शांघाय. हा ठीक आहे अजितराव. नाही, प्रश्न असा आहे की आम्हाला कुणाचं आहे? करायला त्या ठिकाणी दिलीच नाही ना संधी. तुम्ही नाहीयेत ते या पापच आहे सगळ्यामध्ये. ना 30 वर्षाचं. नाही, मी अजितरावांना विचारतो. अजितराव, आमच्या हातामध्ये या आजच्या बजबजपुरीला जबाबदार कोण आहे? पातक कुणाचं आहे हे? बोला. तर एकतर स्पष्टपणे सांगतो की अडचण आमची अजिबात झालेली नाही आहे. अडचण आता काँग्रेसची झालेली आहे की त्यांच्या सोबत आलेल्या पक्षांचे काही मुद्दे त्यांना पटत नाहीये. मात्र तो मुंबईमधल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अभिमानाचा मुद्दा आहे आणि काँग्रेसनं सातत्यानं महाराष्ट्राच्या, मराठीच्या, मुंबईच्या मानबिंदूंचा अपमान करण्याचं काम केलेलं आहे. मला उबाठाला प्रश्न विचारायचा आहे की ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या करता बाळासाहेब लढले, त्या सावरकरांचा अपमान करणार आणि ज्या सावरकरांनी मराठीमधले अतिशय सुंदर शब्द आपल्या भाषेला दिले, ते भाषा तज्ञ सुद्धा होते, त्यांच्या सततच्या अपमानाबद्दल आपली भूमिका यांची काय ते विचारा. दुसरा विषय, आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलू. भावनिक मुद्दा झाला हे पातक. आज मुंबईची जी अवस्था आहे, तर मी आपला जो विषय आहे, नाही, आपला विषय आहे मराठीचा मुद्दा. मी विषय सोडून अजिबात बोलत नाहीये. आमचा तर उपप्रश्न आहे त्याच्यातला. जिथे इतका मोठा सुंदर असा मुंबईचा कोस्टल रोड तयार झालेला आहे, एकीकडे अटल सेतू तयार झालेला आहे, पालघर पर्यंत तो रस्ता जाणार आहे, वाढवण आणि आता नवी मुंबई विमानतळ, हे सगळं जोडण्याकरता मुंबई आपापसामध्ये अवघ्या काही मिनिटांवरती आलेली आहे. दीड तास ट्रॅफिक मध्ये थांबणारे मुंबईकर आज दक्षिण मुंबईतला माणूस पश्चिम उपनगरामध्ये ॲक्वालाईनच्या माध्यमातून इतक्या पटकन येतोय. आता सचिनजींना विकास दिसत नाही, मात्र तो मुंबईकरांना दिसतोय. याला काहीही उपाय नाही. पण आजचा जो विषय आहे मराठीच्या मुद्द्याचा, हा जो माणूस अतिशय वेगानं बाहेर चाललाय ना तिकडे, तेवढ्याच वेगानं मराठी माणूस बाहेर गेला ना तिकडे, कोण जबाबदार आहे त्याला? मोठ्या संख्येनं मराठी माणूस बाहेर गेला. सचिन येतो. याला उत्तर आपण विचारू ना काँग्रेसला. 2014 पूर्वी या मुंबईमध्ये अनेक गिरण्या विकल्या गेल्या. कोणी विकल्या? तिथं संप घडवले. विचारा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला विचारा. ठीक आहे, मी विचारतो. तुम्ही पहिल्यांदा उत्तर द्या. ते म्हणतात हे सगळं पातक तुमचं आहे, तुमची सत्ता होती, तुमचं पातक आहे, मराठी माणूस हद्दपार झाला. आमचं पातक आहे हे विचारला नाही काय नाही. आमचे लोडाचे टॉवर आमचे नाहीत, पण आमचं पातक आहे. अदानींचं त्या ठिकाणी सगळे जे प्रोजेक्ट आहे चाललेले आहेत, धारावी पासून ते सगळीकडे अदानी दिसत आहेत, ते आमचे नाहीत, पण आमचं पातक आहे. त्या ठिकाणी आस्पेक्ट रियालिटी, मोहित कंबोजांचं जे सगळं काही दिसतंय साम्राज्य, ते आमचं पातक नाही आहे. परंतु आम्हाला आमच्या नावाने खपवा तुम्ही. म्हणजे मुंबई तुम्ही विकता तुम्ही आणि पातक आमचं आहे. आता हे मला असं वाटतं की अत्यंत संतापजनक प्रकार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही विकासाचे गोडवे गाताय आज विलासराव अजितराव, त्यांचं पूर्ण उद्या मी लगेच तुमच्याकडे येतो. अजित, महिलांना टॉयलेट नाही. तुम्ही आज जर एखादा दक्षिण मुंबईमधनं उत्तर मुंबईचा प्रवास करा, हे कुठल्या याच्यामध्ये चाललंय, ते कोस्टल रोड सोडल्यानंतर 2.5 तास लागतात बोरिवलीला जायला. त्यांना कुठल्या याच्यामध्ये आहेत मला माहिती नाही. प्रश्न असा आहे की आज 4 पैकी 1 संडास फक्त महिलांसाठी आहे, शौचालय. आज मुंबईतली ही अवस्था आहे. महिलांना शौचालय आपण देऊ शकलेलं नाहीत. संडासाला त्या ठिकाणी दरवाजे नाही आहेत. अनेक ठिकाणी गटारांना ढापे नाही आहेत. डेंग्यू आणि मलेरियाने किती मोठ्या प्रमाणामध्ये या मुंबईकर मरतायत हे पाहून घ्या. ज्या पद्धतीची रुग्णालयांची दुरावस्था झालेली आहे तिथे जाऊन पहा. आम्ही त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला लोकांना मीडियाच्या माध्यमातून की कशा पद्धतीनं लोक त्या ठिकाणी म्हणजे त्यांची माणूस म्हणून देखील राहण्याची त्यांची लायकी राहिलेली नाही. अशा तऱ्हेचं चित्र आहे तिथं. असंवेदनशील पद्धतीचं कुठला विकास सांगताय तुम्ही? मी दोघांना विचारतो का सामान्य माणसाचा करायचंय, सामान्य मुंबईकराचा? या सत्तेमध्ये अजितराव तुम्ही सुद्धा
जर 30 वर्ष ते म्हणताय 25 वर्षाची सत्ता आहे, 25 वर्षाच्या सत्तेमध्ये तुम्ही सुद्धा होतात, नंतर पहारेकरी म्हणून तुम्ही थांबलात, पहारेकरी म्हणून सुद्धा तुमची काही जबाबदारी होती. प्लीज तुम्ही द्या, नंतर अतुल राजेंना विचारतो मी. कोण आहे जबाबदार याला? पातक तुमचं नाहीये का? हा, अतुल राजे, इतकी वर्ष सत्तेत राहून सुद्धा काय करून दाखवलं सांगावं लागेल ना जनतेला आता. मुळात काँग्रेसला मुळात त्यांना मुंबईचा विकास काय आहे हा त्यांना माहित नाहीये, कारण त्यांना कधीही मुंबईची जनता आजपर्यंत स्वीकारत नाहीये. हे त्यांचं दुर्दैव आहे. बर, मुंबईचे जेवढे जे काय फ्लायओव्हर झाले, जे काय आज ते टॉयलेटचं सांगतायत, बाथरूमचं सांगतायत, तुम्हाला आम्ही स्वतः दाखवतो. त्यांनी येऊन एकदा पाहावं की ही मुंबईची डेव्हलपमेंट झालेली आहे. तिथल्या स्थानिक मराठी माणसाला तुम्ही हे विचारा की मुंबई ही मराठी माणसासाठी आणि मुंबई ही विकासाच्या मुद्द्यावरती अतिशय सुंदर पद्धतीची डेव्हलपमेंट तिथं झालेली आहे. ठीक आहे. आणि येणाऱ्या काळात सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये 1 नंबरला जर मुंबई न्यायची असेल तर हे फक्त ठाकरेच करू शकतात. ठीक आहे. दुसरं कोणत्याही पक्षाचं काम नाहीये तिथं. ठीक आहे. मग इतके दिवस कोण थांबवलं होतं हा मुद्दा सुद्धा आहे. रविकिरण सर आपल्यासोबत आहेत. रविकिरण सर, 2 ठाकरे एकत्र येण्याने मराठीचा मुद्दा हा अधिक जास्त त्वेषानं पुढे आणला जाईल का, आणि त्याला हिंदुत्वाचं उत्तर हे समर्पक उत्तर असू शकेल का? खरी लढाई आता ही दोन्ही ठाकरे विरुद्ध महायुती अशीच आहे. काँग्रेसनी आपली राजकीय मांड पक्की राहावी जी काय आहे ती, म्हणून त्यांनी वेगळी भूमिका घ्यायचं ठरवलंय. अर्थात असा आहे की आता भावनिक मुद्दा तर होणारच आहे, कुणी किती नाही म्हटलं तरी. मुंबई हे भारतातलं सगळ्यात महत्वाचं शहर आहे. देशाच्या उत्पन्नात फार मोठी भर घालणारं शहर आहे. जीडीपी मध्ये खूप मोठी भर घालणारं शहर आहे. त्या मानानं मुंबईकराला काय मिळतं, त्याच्यात सेवा सुविधांचा दर्जा काय, याविषयीची चर्चा कुठल्याच राजकीय पक्षाला आवडणार नाही. नाही म्हणायला कामच झाली आहेत. मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये फ्रीवे झाला ना, त्याला टोल नाही आजही. झाली कामं, कुणाच्या ना कुणाच्या कारकिर्दीत झाली. पण मला विलासराव देशमुखांचं एक सुंदर वाक्य आठवतं. ते म्हणाले होते मुख्यमंत्री असताना की मुंबईमध्ये स्टँडिंग कमिटी नाही, अंडरस्टँडिंग कमिटी आहे म्हणाले. एका वाक्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. मला तर वाटतं कुठल्याही राजकीय पक्षांनी भावनिक मुद्दे न करता गेल्या 25-30 वर्षातल्या स्टँडिंग कमिटीच्या निर्णयांची एक व्हाईट पेपर इश्यू करावा. दुसरी गोष्ट, सुधार समितीचा व्हाईट पेपर इश्यू करावा की मुंबईमध्ये किती भूखंडांची आरक्षण कशासाठी बदलली गेली, कुठल्या भूखंडांचा वापर कसा करावा, याविषयीचे युजर चेंजचे आदेश किती निघाले, मुंबईमध्ये पार्किंग अवेलेबल आहे का, मुंबईमध्ये शाळा आणि कॉलेजेसची संख्या पुरेशी आहे का, प्रत्येक नागरिकाला हवे त्या कॉलेज आणि शाळेमध्ये प्रवेश मिळतोय का, म्हणजे मुंबईमधल्या दर्जेदार शिक्षण संस्थांची यादी प्रसिद्ध करावी की ज्याच्यामध्ये सर्वसामान्यांची मुलं शिकू शकतात. असल्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली पाहिजे. हे आंतरराष्ट्रीय शहर आहे याचं भान आपण राखलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने काय होतं की राजकीय दृष्ट्या मांड बसवण्यासाठी भावनिक मुद्दे खूप